गुड मॉर्निंग गाईज. तर आज आपला लेसन 4 आहे आणि ह्याच्यामध्ये आपण शिकतोय की हा फ्लावर बुके कसा बनवायचा. फ्लावर बुके किचन आहे हे आणि ह्याच्यात जो फ्लावरचा व्हिडिओ आहे तो मी ऑलरेडी पोस्ट केला आहे, तुम्ही चेक करू शकता. आणि आता आपण बनवतोय ही फ्लावरची जी काही कोटिंग आहे ती आपल्याला बनवायची आहे. अशा प्रकारचा एक स्क्वेअर आपल्याला बनवायचा आहे ज्याच्यावर आपण ते फ्लावर चिटकवणार आहोत. तर चला स्टार्ट करूया बनवायला. तर त्याच्यासाठी फर्स्ट मी घेते व्हाईट ग्लू. तुम्हाला जर पाहिजे असेल तर पिंक, पर्पल, जो कलर तुम्हाला पाहिजे कवर कोटिंगसाठी तो तुम्ही यूज करू शकता. मी व्हाईट यूज करते. आणि इथे मी घेतलंय 2.5 mm हुक. तर स्टार्ट करूया. पहिलं आपल्याला इथे स्लिप नॉट करून घ्यायची आहे. तर स्लिप नॉटची सोपी पद्धत, सर्कल केला आणि त्याच्या मागून धागा ओढून घेतला. तुम्ही जर माझे बेसिकवाले व्हिडिओ बघितले तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळं आरामात समजेल काय आहे काय नाही. तर आता आपल्याला बनवायचे आहेत 6 चेन्स. 1 2 3 4 5 आणि 6 चेन्स इथे बनवलेत मी. आणि जी पहिली चेन आहे त्याच्यामध्ये आपल्याला स्लिप नॉट करायची आहे. तर मी धागा, स्लिप नॉट कसा असतो, धागा हुक आतमध्ये घातला आणि धागा ओढून घेतला, पुन्हा धागा ओढून घेतला. ही झाली स्लिप नॉट. बघा आता इथे आपला सर्कल रेडी होतोय. आता इथे 2 चेन्स आपल्याला घ्यायचे आहेत. मी याचे 2 चेन्स घेतल्यात आणि 2 डबल क्रोशेट करायचे आहेत. 1 आणि 2 डबल क्रोचेट झालेत. त्यानंतर पुन्हा 2 चेन्स आपल्याला घ्यायचे. आता 3 डबल क्रोचेट आपल्याला इथे करायचे. 1 2 आणि 3. जेव्हा केव्हा तुम्ही चेननी स्टार्ट करताना राऊंड, तेव्हा जो चेनचा आपण पार्ट घेतो तो आपल्या 1 डबल क्रोचेट मानला जातो. तर इथे बघा 3 दिसतात आहे आणि इथे 3. अशा प्रकारे आपल्याला 4 बनवायचे. हे 2 झाले, हे 1 2 3 4 आपले झालेत आणि 2 चेन्स लास्टला. आता इथे जो आपण चेनचा पार्ट बनवला 1 and 2 चेन्स, तर त्या सेकंडवाल्या चेनमध्ये आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायची आहे. सेकंडवाल्या चेनमध्ये मी करून घेतली स्लिप स्टिच. तर बघा अशा प्रकारे आपल्याला 4 होल्स इथे भेटतात. 1 2 3 आणि 4. तर पुढचे पॅटर्न आपल्याला ह्या 4 होल्समध्ये कंटिन्यू करायचे आहेत. 2 चेन्स मी घेतल्यात. 1 2. हा सेकंड राऊंड आहे आपला. फर्स्ट राऊंड होता हा, आता हा चालू आहे. हा सेकंड राऊंड आपला सुरू होणार. तर 2 चेन घेतल्यानंतर माझा इथे मागे एक कॉर्नर आहे, 4 कॉर्नर आहे त्याला. तर माझ्या इथे मागे जो कॉर्नर आहे त्या कॉर्नरमध्ये मला वर्क करायचंय. मग इथे इथून वर्क असं स्टार्ट होऊन इथेच एंड होणार. ठीक आहे. तर ते कसं करायचं, 2 चेन्स मी घेतल्या, धागा फिरवला आणि मागच्या कॉर्नरमध्ये मी धागा टाकलाय. हा पुढचा कॉर्नर आहे आणि हा मागचा कॉर्नर आहे. मागच्या कॉर्नरमध्ये धागा टाकला आणि इथे मला करायचे 2 डबल क्रोशे. ठीक आहे. ते 2 चेनचा जो भाग होता तिथे मी पिन लावते जेणेकरून मला समजावं कोणते चेन्स आहेत. साधा पिन घरातला असतो तो पण तुम्ही यूज करू शकता. माझ्याकडे हे आहे तर मी हे यूज करेल. धागा पण तुम्ही यूज करू शकता, जे तुम्हाला इझी पडेल टाय करण्यासाठी ते तुम्ही यूज करा. तर इथे आपले झालेत 3 लूप झालेत. आता नेक्स्ट ह्याच्यामध्ये आपल्याला कोणताही चेन नाही घ्यायचा आहे. डायरेक्ट ह्याच्यामध्ये 3 डबल क्रोशेट करायचे आहेत. 1 2 3 आणि आता इथे 2 चेन घ्यायचे आहेत. पुन्हा 3 डबल क्रोशेट. 1 2 3. ऑलरेडी आपण इथे 3 डबल क्रोशेट बनवले होते. तर पॅटर्न आपला 3 डबल क्रोशेट, 2 चेन, 3 डबल क्रोशे असा आहे. तर जो 2 चेन्स आपण केलेल्या त्या 2 चेन्समध्ये स्लिप स्टिच आपण करून घेतोय. ठीक आहे. अशा प्रकारे हा आपला स्क्वेअरचा पॅटर्न रेडी झालाय. आता आपल्याला तिसरा राऊंड करायचा आहे. तिसऱ्या राऊंडसाठी सेम आपल्याला 2 डबल क्रोशेट करायचे, 2 चेन्स करायचे आहेत, धागा फिरून घ्यायचा आणि मागच्या कॉर्नरमध्ये तुम्हाला 2 डबल क्रोशेट बनवायचे. 1 आणि 2 आणि जे 2 चेन्स आहेत तिथे मी पिन अटॅच करते. ठीक आहे. आता आपल्याला कोणत्याही चेन्स नाही घ्यायचे आहेत, डबल क्रोशेट करायचं आहे ह्या मिडलवाल्या ह्याच्यामध्ये. 3 डबल क्रोशेट करायचे आहेत. 1 2 आणि 3 डबल क्रोशेट झाले. आता पुन्हा काही चेन नाही घ्यायचे आहेत. 3 डबल क्रोशेट नेक्स्ट कॉर्नरमध्ये करायचे आहेत. 1 2 3. 2 चेन्स घ्यायचे आहेत. पुन्हा त्याच कॉर्नरमध्ये 3 डबल क्रोशेट करायचे आहे. 1 2 आणि 3. तर पॅटर्न असा आहे की जे मिडलवाले पार्ट्स आहेत, कॉर्नर आपले हे आहेत 1 2 3 अँड 4. हे आपले 4 कॉर्नर आहेत आणि जे मिडलमध्ये स्क्वेअर आपल्याला आहेत त्या स्क्वेअरमध्ये फक्त 3 डबल क्रोशेट आपल्याला करायचे आहेत. तर ते लास्ट 2 चेन आणि जे 2 चेन्स आपण पहिल्या बनवल्या होत्या त्याच्यामध्ये स्लिप स्टिच करायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे
हा माझा पॅटर्न रेडी झालाय. मी धागा कापून घेते. हा जो धागा आहे हा सरळ ओढते, ठीक आहे. आणि जो मागच्या बाजूचा भाग आहे तिथून मी धागा बाहेर काढून घेते. तर आता आपल्याला बनवायचे तशा प्रकारचे फ्लावर्स. तर हे मिनी रोज फ्लावर आपल्याला बनवायचं आहे आणि हे छोटेवाले फ्लावर्स पण आपल्याला बनवायचे आहेत. ह्याचा डिटेल व्हिडिओ मी पोस्ट केलाय, तुम्ही तो डिटेल व्हिडिओही पाहू शकता. चला फ्लावर्स बनवायला घेऊया. पिंक कलरचं यान घेतलाय मी. तुम्हाला ज्या ज्या कलरचे फ्लावर्स पाहिजे त्या त्या कलरचं तुम्ही यान घ्या. कोणतेही फ्लावर कलर्स तुम्ही यूज करू शकता. तर मी इथे मॅजिक रिंग बनवली आहे. ह्या फ्लावरचा पूर्ण व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट केलाय, तुम्ही तोही बघू शकता. 2 चेन्स, एक डबल क्रोशेट, पुन्हा 2 चेन्स आणि स्लिप नॉट. ही झाली आपली एक पाकळी. अशा 5 पाकळ्या आपल्याला बनवायच्या आहेत जास्त. तर इथे माझ्या 5 पाकळ्या बनून झालेल्या आहेत. आणि हा जो मॅजिक रिंगचा धागा आहे हा आपल्याला ओढून घ्यायचा आहे, त्याने हा मधला गॅप गायब होईल. आणि लास्टला मी घेते एक चेन आणि धागा कट करून घेते. अशा प्रकारे सगळे धागे मी ओढून घेते आणि मागे एक गाठ मारते. तर आपल्याला आता फ्लावरला स्टिक करण्यासाठी दांडी बनवायची आहे. तर ह्यासाठी पहिल्यांदा मी ग्रीन धागा घेतलाय आणि एवढा धागा म्हणजे हातभर म्हटलं तरी चालेल, हातभर धागा मी पहिला बाजूला सोडलाय आणि त्यानंतर मी इथे स्लिप नॉट मारून घेतली आहे. या पॅटर्नसाठी आपल्याला थोडा धागा बाजूला सोडावा लागतो, ठीक आहे. हुक घातलं आणि असा पॅटर्न बनवलाय. आता इथे हा जो आपण जेव्हा चेन बनवायची तेव्हा हा धागा आत ओढायचो, पण इथे थोडंसं वेगळा पॅटर्न आहे. जो मी धागा सोडलाय तो धागा वरती गोंडाळायचा आहे, असा मी वरती टाकलाय आणि जो हातातला वर्किंग धागा आहे तो त्यातून ओढून घेतला. पुन्हा हा धागा वर आणि हा धागा ओढून घ्यायचा आहे. जसं का आपण सिंगल क्रोशे टाईप आपल्याला हे वर्क करायचं आहे. अशा प्रकारे ही आपली दांडी बनते. तर इथे बनवून रेडी झालंय आपलं. धागा कट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि गाठ मारायची आहे नॉर्मल. हा पण धागा कट करून घेतला. आता जेव्हा ही दांडी ह्या फ्लावरला अशी मागे स्टिक करून घ्यायची आपल्याला, तर ते आपण नंतर करूया. आपल्याला बनवायचंय रोज फ्लावर, मिनी रोज फ्लावर. तर ह्यासाठी आपल्याला पहिल्यांदा ही दांडी बनवून घ्यायची आहे, जी की आपण आता बनवली. फक्त धागा कट नाही करायचा आहे, तर ती आपण बनवून घेऊया. चला, इथपर्यंत मी बनवून घेतलंय सेम पद्धतीने, धागा कट नाही केलाय फक्त. आता इथे आपल्याला जेव्हा आपण पुढचं वर्किंग यान ओढतोय, म्हणजे जेव्हा हा धागा ओढायचा आहे, तर त्या धाग्याऐवजी जो रोज बनवायचा आहे, जसं की लाल, तर मी लाल धागा ओढणार आहे. तुम्ही पाहिजे तो धागा यूज करू शकता. अशा प्रकारे मी लाल धागा ओढलाय. हे थोडे धागे ओढून घ्यायचे म्हणजे वर्क थोडं टाईट होतं. अशा प्रकारे धागा जॉईंट केलाय. 3 चेन्स घ्यायचे आहेत, 2 3 चेन्स घ्यायचे आहेत आणि सेम ह्याच्यामध्ये 5 डबल क्रोशेट आपल्याला बनवायचे. जास्त पण टाईट करू नका की सुई जाणार नाही, मीडियम मध्ये ठेवा. हे झाले इथे 5 डबल क्रोशेट आणि 3 चेन्स. आता मागच्या बाजूला टर्न केलाय आणि जो आपला पहिला डबल क्रोशेट आहे 3 चेन सोडून तिथे मी स्लिप स्टिच करते. दोन्ही धागा ओढून घ्यायचा, झाली स्लिप स्टिच. अशा प्रकारे हा असा रोज आपला रेडी होतो. धागा कट करून घ्यायचा, वर्क टाईट करून घ्यायचं. ह्या होलमधून मी धागा परत बाहेर काढते म्हणजे मला तो खाली लपवता येईल. अशा प्रकारे इथे आपल्याला हा जो बुके बांधायला दोरी बनवून घ्यायची आहे, तर आपण ते चेनच्या सहाय्याने बनवणार आहे. स्लिप नट करून घ्यायची आणि जेवढी आपल्याला लेंथ पाहिजे तेवढी लांब चेननीही ती बनवून तयार आहे. अशा प्रकारे तुम्ही दोरी बनवायची आणि दोन्ही साईडला नॉट बांधून घ्या.
तुम्ही बघू शकता अशा प्रकारची 3 कॉम्बिनेशन माझ्याकडे. हा थोडासा मोठा आहे. त्याच्यानंतर मी अजून वर्क करून हे थोडंसं मोठं केलं होतं. तर ह्या फ्लॉवरचं कॉम्बिनेशन, ह्या अशा फ्लॉवरचं कॉम्बिनेशन आणि फक्त रोज घ्यायचे तर असे 4 रोज फक्त याच्यामध्ये टाकून ते खूप छान वाटतं. जास्त रोज रोज टाकले तर ते एवढं छान नाही वाटत आहे. तर अशा प्रकारचं कॉम्बिनेशन तुम्ही करू शकता. आता आपण ह्याला स्टिक करून घेऊया. चला आता आपल्याला हे स्टिक करायचं आहे. जसं की आपण हे आणि हे वेगवेगळं बनवलं होतं. तर ह्याला आपण एकत्र स्टिक करणार आहोत. तर ग्लू गमने मी इथे ग्लू घेतलाय आणि इथे मागच्या साईडला अशा प्रकारे मी याला स्टिक करते. पॅटर्न रेडी होईल. ग्लू दुसरीकडे कुठे लागून नका देऊ, कारण की मग ते व्हाईट व्हाईट स्पॉट होतात त्याला, ते छान नाही दिसत. आणि मी नंतर याला असं चिटकवणार आहे. मी फूल बांधत नाहीये कारण की तेवढं छान नाही वाटत. अशा प्रकारे हे आपल्याला बनवायचं आहे. अशा प्रकारे आपण हे किचन बनवलेलं आहे. मी ते किचन रिंग ॲड केली इथे होलमध्ये. आणि हे आपलं रोजचं किचन. अशा प्रकारे तुम्ही किचन्स बनवून सेल करू शकता. आपल्या बेस्ट फ्रेंडला गिफ्ट करू शकता. पाहिजे त्या प्रकारचे फ्लावर्स बनवू शकता. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.